आशा भोसले रसिकांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या। नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती, विनोद बुद्धी ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती। दुर्दमय इच्छा शक्तीचा प्रवास होता। वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात झेलूनही भोगलेल्या दुःखाला खूप म्हणून त्या जगत राहिल्या। अभंगातील ओतप्रोत भक्ती, प्रेमगीतातील अनुराग, विरह गीतातील दुखरी वेदना कोट्यावधी गान रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या। महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या यथोचित सन्मान केला आहे। स्वर सम्राज्ञीचे रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले। प्रथेप्रमाणे आपण शोक प्रस्ताव घेत असतो आणि आपल्याकडे जी प्रथा आहे आणि जे आपण यापूर्वी BSc मध्ये ठरवलेलं त्याच्या अनुषंगाने शोक प्रस्ताव हे केवळ अध्यक्ष वाचून दाखवणार असा आपण निर्णय घेतलेला। त्या अनुषंगाने हे शोक प्रस्ताव त्या दिवशी 12 शोक प्रस्ताव होते आणि त्याचं वाचन मी सभागृहात केलं। 12 शोक प्रस्ताव असल्यामुळे ते प्रिंट जी माझ्या हातात आलेली ती प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये होती आणि थोडी अस्पष्ट होती। त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या ज्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या। वाचन करत असताना तसंच्या तसं ते वाचन झालं। ही एक चूक त्या दिवशी वाचन करत असताना माझ्याकडनं घडली। परंतु गेली 4 वर्ष 4.5 वर्ष मी या सभागृहात अध्यक्ष म्हणून काम करत आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं, आणि ते काम करत असताना मी अनेक भाषणं ही मराठीत केली आहेत, अनेक शोक प्रस्ताव मराठीत मांडलेले आहेत। या सभागृहाचं संपूर्ण प्रोसिडिंग, नियम असतील अथवा सभागृहाची कार्यपद्धती असेल, ही संपूर्ण आपण मराठीत भाषेतनंच हाताळली आहे। जेवढा अभिमान मराठी भाषेबद्दल या सभागृहातील प्रत्येक सदस्याला आहे आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आहे, त्याच्यापेक्षा अधिक किंवा तेवढाच अभिमान मला मराठी भाषेबद्दल आहे। स्वर्गीय आशाताई भोसले ह्या आणि ह्यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही या राज्यातली कोणतीही व्यक्ती करू शकत नाही आणि निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष तर मुळीच असं वक्तव्य करू शकत नाहीत। जे घडलं ते एका चुकीमुळे घडलेलं आहे, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये अशी मी विनंती करतो। आणि तरीही त्या भाषणाच्या वाचनाच्या वेळेला जर का राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे सदस्याचे इकडे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो।